मित्रांनो नमस्कार. आजचा विषय आहे होय मला लग्न नाही करायचे आणि केलेच तर मूल नकोच नको. विषय जरी सामाजिक असला तरी प्रत्येकाला आपलं वैयक्तिक आयुष्य कसे जगायचे याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, अधिकारही आहे. कोणता निर्णय घ्यायचा हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे. समाजातील वास्तव चित्र दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. एखादी गोष्ट वारंवार जेव्हा कानावर पडते तेव्हा व्यक्त व्हावेसे वाटते. विशेषतः मोठ्या शहरात असे चित्र दिसत आहे. वी डोंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज ऑन एनिथिंग यार, इट्स माय लाईफ, लेट्स एन्जॉय लाईफ टू द फुलेस्ट, अशी टॅगलाईन असलेली आजची पिढी. हा विषय म्हणजे आजच्या तरुण पिढीची होऊ घातलेली विचारसरणी होय. आमच्या काळात मुलांची लग्न करणे, त्यानंतर मुलीला आई होण्याची तीव्र इच्छा असणे, संसारात रमणे, मुलांची शिक्षणं, अशी ती संस्कारांची समाज रचना होती. एखाद्या स्त्रीला मूल होणे म्हणजे तिच्या जीवनातील तो परमोच्च आनंदाचा क्षण आणि सुख होय. आत्ताही हीच परिस्थिती आहे, पण त्यात नव्या विचारांचा प्रवाह समाजात रुजू होत आहे. विचारांची गाडी खूप पर्सनल झालेली आहे. जीवनशैली बदललेली आहे. जीवन एवढे स्वतंत्रपणे जगावे की ऑफिसमधील कामाचे प्रेशर सहन करण्याव्यतिरिक्त आम्हाला कोणताही ताण सहन करण्याची सहनशक्तीच राहिली नाही, किंबहुना इच्छाच नाही. अर्थार्जन बऱ्यापैकी होत असलेल्या मुलांना त्यांचे खाजगी जीवन भरभरून जगण्याची तीव्र इच्छा असल्याने आम्हाला कोणाचा कोणताही बांध नको आहे. सगळं कसं फ्री हवे, प्रत्येकाने मनसोक्त जगावे, यात काहीही चूक नाही. हल्लीच्या धकाधकीच्या काळात मनसोक्त जगण्याचा हव्यास झाला आहे. जगण्यातील सहजता आणि हव्यास यात खूप फरक आहे. हल्लीच्या पिढीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केला आहे. उच्च शिक्षित तसेच मोठ्या पॅकेजवर असलेली मंडळी, कुटुंबातील आर्थिक सुस्थिती असलेल्या घरात विचार प्रवाह बदललेला आहे. आम्हाला कसं सगळं मॉड वातावरण हवं आहे. मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना बऱ्यापैकी स्वातंत्र्याची तसेच जगण्याची ढील दिली आहे, असं चित्र आहे. मुलांनाही माहीत असते की आपण जे काही ठरवू त्याला घरातले नाही म्हणणार नाहीत. अहो मुलेही आपल्या आईवडिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत असल्याचे चित्र आजूबाजूला दिसत आहे. परिस्थितीच अशी आहे की आई वडील सांगतील ते मुलं ऐकतीलच असे नव्हे. मुलांना कोणताही दबाव नको आहे. वैयक्तिक प्राधान्ये, करिअरची उद्दिष्टे, आर्थिक विचार स्वातंत्र्याला प्राधान्य देणे, वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे, योग्य जोडीदार न मिळणे, सांस्कृतिक किंवा सामाजिक दबाव तसेच सांसारिक वचनबद्धतेसाठी तयार नसणे इत्यादी इत्यादी अनेक कारणांमुळे लग्न न करण्याची तसेच मूल न होऊ देण्याची प्रवृत्ती वाढू लागल्याची जाणीव होते आहे. थोडक्यात सांगायचं तर अति आत्मकेंद्रित असणे, ज्याला आपण सेल्फ सेंटर्ड म्हणतो. मी आणि माझं लाईफ या पलीकडे आम्हाला जास्त माहीत करून घ्यायचेही नाही. जगाचे आम्हाला काहीही घेणं देणं नाही. पैसा आहे, मोबाईल आहे, सर्व गोष्टी एका बटनावर उपलब्ध आहेत. सध्याच्या कुटुंब व्यवस्थेत किंवा समाजात काय चालले आहे याचा थोडासा अंदाज घेतला आणि बारकाईने लक्ष दिले तर या गोष्टीला अप्रत्यक्षरित्या समाज मान्यता मिळत आहे का? हा चर्चेचा विषय होऊ शकतो. तरुण पिढीवर पाश्चात्य संस्कृतींचा प्रभाव पडला आहे हे नक्की. मुलेही म्हणतात आम्हाला लग्नच करायचे नाही आणि केलंच तर मूल नकोच नको. मुलांचे असे निर्णय बरोबर नाहीत हे आईवडिलांना कळतंय, पण मुलांच्या निर्णयापुढे पालक हातबल झालेले आहेत, अशी सद्य परिस्थिती आहे.
पालकांची सुधारलेली मॉड विचारसरणी याला कारणीभूत असेल का? हाही मुद्दा एक महत्त्वाचा आहे. मुले पालकांच्या विचारसरणीचे अवलोकन करत असतात असं मानसशास्त्र सांगते. असं निर्णय घेण्यास घरातील पोषक असे कौटुंबिक वातावरण कारणीभूत असेल का यावरही विचार करणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक समाजात डिंक DINK म्हणजे डबल इन्कम नो किड्स अशी जीवनशैली अधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसते. यामध्ये नवदाम्पत्य करिअरवरती लक्ष केंद्रित करतात आणि मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतात. शारीरिक आणि मानसिक गरजा योग्य वेळेत योग्य पद्धतीने मिळाल्या नाहीत तर विकृती वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक व्यक्तीला कसे जगावे याचे जरी स्वातंत्र्य असले तरी समाजाने या होऊ घातलेल्या संस्कृतीला खत पाळणी घालणे योग्य की अयोग्य, बरोबर की चूक यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. हां, लग्नच न करणे किंवा मूल होऊ न देणे म्हणजे जबाबदारी झटकणे का? करिअर, मोठे पॅकेज, स्टेटस, जास्तीत जास्त भौतिक सुविधा उपभोगण्याचा कल इत्यादी गोष्टी या विचारसरणीस कारणीभूत आहेत का? भारतीय संस्कृती विवाहाला जितके महत्त्व आहे त्याहूनही अधिक महत्त्व मूल होणे आवश्यक आहे या अपेक्षेला आहे. या लेखाच्या संदर्भात मनात एक विचार चमकून जातो. तो म्हणजे कोणत्याही बाबतीत तडजोड, कॉम्प्रोमाइज न करणे होय. कोणत्याही ॲडजस्टमेंटची सवय न करून घेणे होय. आता थोडा दुसऱ्या बाजूने विचार करूया. मग तरुण पिढी काय म्हणते आहे ते बघू. ती काय म्हणते, अहो तुमचे लग्न झाले त्यावेळीच तुमचा पगार तुटपुंजा होता, तशातच काटकसरीने संसार केला तुम्ही, आम्हाला जन्माला घातले, कधी मनासारखा खर्च नाही केला कारण पगारच तुम्हाला कमी होता, आम्हाला वाढवण्यात तुमचे निम्मे आयुष्य गेले, आमची शिक्षणे केली, घरातील वडीलधारी मंडळी सांभाळण्याची जबाबदारी, त्यांचे आजारपण, व्याधी, शुश्रूषा यातच तुमचं आयुष्य चाललं आहे. दुसऱ्यांची मनधरणी करण्यात तुमचे आयुष्य गेले हो. नुकतंच कुठे मुलांच्या कर्तव्यातून बाहेर पडतो न पडतो तोच घरातील परिस्थितीनुसार नातवंडे सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडते आहे तुमच्यावर. तुमचं आयुष्य गेलं संसारात. आता उतारवयात तुम्हाला स्वतःची अशी स्पेस कधी मिळाली नाही तर आता आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्ही खरोखर समाधानी आहात का? मग तुम्ही मिळवले काय? पूर्वी बहुतेक लोकांना सरकारी नोकरी असायची, त्यामुळे अर्थार्जनाची शाश्वती आणि निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळण्याची खात्री होती. आता परिस्थिती अशी आहे की प्रायव्हेट नोकरीत दीर्घकाळ टिकून राहणे हीच तारेवरची कसरत झाली आहे. नोकरी कधी जाईल हे सांगता येत नाही. असे निर्णय घेण्यामागे एक कारण असू शकतं. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हेही एक कारण असू शकतं. मग अशी सध्याची परिस्थिती असताना लग्न करून मुलांना जन्माला घालून असे कोणते सुख आम्ही मिळवणार आहोत? सुखाचा जीव दुःखात का घाला? तुम्ही भावनेला महत्त्व देता तर आम्ही प्रॅक्टिकल जीवन जगण्याला महत्त्व देतो. तरुण पिढीचे असे म्हणणे आहे की आमची आर्थिक परिस्थिती आमच्या पॅकेजप्रमाणे चांगली आहे, आम्ही मनासारखा खर्च करू शकतो, आयुष्य चांगल्या प्रकारे उपभोगूही शकतो. सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता काही गोष्टी नजरेसमोर येतात. त्या म्हणजे समाजात वावरताना स्वतःच्या जीवाची सुरक्षितता, लग्न झाल्यावर स्वतःचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे संरक्षण, तशीच जीवघेणी महागाई, नोकरीतील अनिश्चितता आणि स्ट्रेस, संसारातील जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन आणि त्यावर होणारा प्रचंड शैक्षणिक खर्च इत्यादी गोष्टींचा विचार केला तर म्हणावे लागेल लग्नही नको आणि मूलही नको. मग अशी सध्याची परिस्थिती असताना लग्न करून मुलांना जन्माला घालून असे कोणते सुख आम्ही मिळवणार आहोत? सुखाचा जीव दुःखात का घाला?
तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर तर आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर. म्हातारपणाचे आर्थिक नियोजन आम्ही करू, ज्यामुळे वृद्धापकाळाची चिंता नाही. पण खरं सांगू का मित्रांनो, दूरदृष्टीचा अभाव दिसत आहे. ते चित्र फार भीषण असेल. तेव्हा पैसा असेल पण त्याचा आनंद घेण्यासाठी जर साथीदार नसेल तर जीवनात समाधान मिळणार का? एकटं राहण्याचा जरी निर्णय घेतला तरी वृद्धापकाळी ज्या समस्या यायच्या त्या येणारच आहेत. कुटुंब संस्था तसेच विवाह संस्था कोणत्या दिशेला चाललेली आहे यावर विचार होणे आवश्यक आहे. या व्हिडिओमधून मला हेच सांगायचे वाटते की आजच्या वैयक्तिक निर्णयांचे परिणाम समाज व्यवस्थेवर काही दशकांनी जे काही होतील त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असू. अजून 20-30 वर्षांनी सामाजिक परिस्थिती कशी असेल यावर ठाम असे मत किंवा सल्ला आजच्या तारखेत कोणीही देऊ शकणार नाही. आणि जो काही बदल झालेला असेल तो स्वीकारण्यापलीकडे आपल्या हातात काहीही नसते. मग कुटुंब संस्था अबाधित ठेवायची की विस्कळीत ठेवायची हे आपल्या आजच्या निर्णयावर अवलंबून आहे. माझे विचार तुमच्या विचारांशी जुळतीलच असे नाही. शेवटी एक विनंती मित्रांनो, माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि ग्रुप्समध्ये जरूर शेअर करा. धन्यवाद.